हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण क्रिस्पी यम्मी व्हेजिटेबल ब्रेड रोल्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। खूपच यम्मी आणि क्रिस्पी बनतात हे। तर पहा, हे किती छान क्रिस्पी बनलेले आहेत। तुम्हाला आवाज येतच असेल। आता मी एक तुम्हाला फोडून दाखवते। बघा, एकदम छान असे क्रिस्पी बनलेले आहेत। अशी ही हेल्दी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर ब्रेड रोल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे असं आहे। मी इथे एक बीट किसून घेतलाय, शिमला मिर्च बारीक चॉप करून घेतली आहे, इथे गाजर चॉप करून घेतलाय, इथे पुदिना आहे, इथे बॉइल्ड कॉर्न आहेत, बॉइल्ड वाटाणा आहे, इथे बॉइल्ड पोटॅटो आहेत आणि इथे मी कढीपत्ता घेतलाय आणि इथे मिरची, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। इकडे मी गरम मसाला घेतलाय, इकडे ब्रेड घेतलाय आणि मसाल्यांमध्ये मी जिरं घेतलंय, मीठ, लाल काश्मीरी पावडर, इथे धना पावडर, हळद आणि इथे जिरा पावडर घेतलेली आहे। तर आता आपण स्टार्ट करूयात। तर आता मी इथे मिरची आणि आलं लसूण मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। मिरची तुम्ही तुमच्या मुलांच्या किती मुलं तिखट कमी जास्त खातात त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता। आता ही मी पेस्ट बारीक करून घेते। तर इकडे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये जिरं घातलंय, नंतर कढीपत्ता घातलाय आणि आता आपण जी लसूण, मिरची आणि आलं याची पेस्ट केलेली होती ती मी घालून घेते। हे छान हलवून घेऊयात। ही पेस्ट छान भाजून घ्यायची आहे आणि ही भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहोत। तर आता मी जिरा, धना पावडर, लाल काश्मीरी पावडर, हळद आणि मीठ हे सर्व घालून घेते आणि हे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। हे मसाले भाजताना जर करपतायत असं तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता, पण हे मसाले छान भाजून घ्या। आणि एकदम छान अशी हेल्दी डिश आहे ही, कारण याच्यामध्ये आपण सर्व भाज्या वापरलेल्या आहेत। लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही आवर्जून देऊ शकता। कोणी पाहुणे गेस्ट तुमच्याकडे येणार असतील तर तुम्ही ही डिश बनवू शकता। आता मी यामध्ये एक एक भाज्या घालून घेते। तर याच्यामध्ये मी पहिल्यांदा गाजर घालते, शिमला मिर्च ऍड करते मी। या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीयेत, त्याचा जो क्रंचीनेस आहे तो असाच राहिला पाहिजे। आता मी किसलेलं बीट घालते, मी आता याच्यावरती एक 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेते। आता याच्यामध्ये मी उरलेल्या भाज्या ऍड करते, कॉर्न आणि वाटाणा ऍड करून घेते मी। हे आपण बॉइल करून घेतलेलंच आहे, त्याच्यामुळे याला जास्त काही शिजवायची गरज नाहीये। खूपच हेल्दी आणि यम्मी असे हे ब्रेड रोल्स बनतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, रेसिपी शेवटपर्यंत पहा। आता मी याच्यामध्ये बटाटे असे स्मॅश करून घालते। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते। छान आता हलवून घेते मी। हे पूर्ण छान हलवून घ्यायचंय। सर्व मसाले भाज्यांमध्ये मिक्स झाले पाहिजेत। छान हलवायचं आहे, हे पूर्ण सर्व एकजीव करून घ्यायचं आपल्याला। बघा, याला बीटमुळे किती छान कलर आलाय आणि सर्व भाज्या याच्यामध्ये असल्यामुळे खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे। जेव्हा लहान मुलं भाज्या खात नाहीत तेव्हा त्यांना आपण असं काहीतरी नवीन बनवून देऊ शकतो। आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि आपण ते थंड करायला ठेवणार आहोत। तर आता हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय। तर हे मी आता थंड करायला ठेवून देते।
तर आपलं ब्रेड रोलचं फिलिंग थंड होतंय तोपर्यंत आपण या ब्रेडच्या स्लाइस कट करून घेणार आहोत। आणि हा जो वरचा ब्रेड असतो सर्वात वरचा आणि जो खालचा, तर तो पण मी ब्रेड क्रम्स करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। आणि या ब्रेडच्या पण मी अशा स्लाइस छान कट करून घेते, म्हणजे आपल्याला ब्रेडचे रोल्स करताना छान करता येईल। आणि या ब्रेडच्या कडा सुद्धा आपण ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घेते। तर आता हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना घालून घेते, गरम मसाला सुद्धा घालते आणि याचे आपण छान बॉल्स करून घेणार आहोत। हे छान एकजीव करते मी आणि मग त्याचे बॉल्स बनवून घेते। हे बघा, इथे मी अशा प्रकारे याचे बॉल्स करून घेत आहे। एकदम टाइट असे आपल्याला बॉल्स बनवायचे थे। असं शेप द्यायचा आहे या बॉल्सला। तर असे हे मी बाकी सर्व बॉल्स करून घेते। तर इथे असे हे सर्व बॉल्स मी रेडी करून ठेवलेले आहेत। आता आपण एका डिश मध्ये दूध घेणार आहोत। एक अर्धा कप मी दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी ओतणार आहे। आता हा ब्रेड मी या दुधामध्ये असा भिजवून घेणार आहे आणि अशा प्रकारे हे पूर्ण असं दाबून घेणार आहे। त्यातलं दूध आणि पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। आणि हा एक बॉल मी याच्यामध्ये अशा प्रकारे गुंडाळून घेणार आहे। तर बघा, इथे असा आम्ही हा बॉल ब्रेड मध्ये रॅप करून घेतलेला आहे। आता मी असे दुसरे पण सर्व करून घेते। तर असे हे ब्रेड रोल्स आता आपण ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेणार आहोत। बघा, असे मी बाकीचे पण ब्रेड रोल्स घोळवून घेते। तर असे हे रोल्स मी ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेतलेले आहेत। आता या स्टेजला आपल्याला हे एक 10 मिनिटं असेच ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर आपण ते फ्राय करणार आहोत। तर इकडे मी गॅसवर पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये एक एक ब्रेड रोल्स मी सोडून घेते। बघा, तेल जास्त गरम असलं पाहिजे, तेव्हाच आपले ब्रेड रोल्स छान असे फ्राय होतात। आणि नंतर मग तुम्ही ते लो फ्लेम करून छान तळून घेऊ शकता। तर असे हे ब्रेड रोल्स मी छान क्रिस्पी फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता मी बाकीचे फ्राय करून घेते। तर ब्रेड क्रम्स आपले तयार झालेले आहेत आणि ते मी आता सर्व करून घेते। तर बघा, खूप असे छान क्रिस्पी बनतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर हे तुम्ही चटणी सोबत, सॉस सोबत, मेयो सोबत, कशासोबतही खाऊ शकता। तर पहा, हे किती छान क्रिस्पी बनलेले आहेत। तुम्हाला आवाज येतच असेल। आता मी एक तुम्हाला फोडून दाखवते। बघा, एकदम छान असे क्रिस्पी बनलेले आहेत, मस्त यम्मी लागतात। तुम्ही नक्की जरूर ट्राय करून बघा
आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.